राष्ट्रवादीचे सुनील तटकरे मुलाच्या उमेदवारीसाठी कंबर कसतात, तर शिवसेनेचे नेते भरत गोगावलेही मुलाच्या उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं समजतंय। तर महायुतीतले अनेक नेत्यांकडून मुलांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहेत। मग ते शिवसेनेचे मंत्री असोत की राष्ट्रवादीचे, या सगळ्या नेत्यांकडून त्यांच्या मुलांच्या लॉन्चिंगसाठी किंबहुना त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी आता प्रयत्न होताना दिसतोय। विधान परिषद निवडणुकीत नेत्यांचं पुत्रप्रेम आपल्याला पाहायला मिळते आणि त्यासाठी अनेक नेते सध्या प्रयत्नात असल्याचं समजतंय। रायगडमध्ये सुनील तटकरे, अनिकेत तटकरे यांच्यासाठी आग्रही आहेत, तर गुलाबराव पाटीलही त्यांच्या मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करताना दिसतात। तशाच प्रकारे किशोर पाटीलही प्रयत्न करतायत। तर जळगावमधून गुलाबराव पाटील, किशोर पाटील हे त्यांच्या मुलाच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। रायगडमध्ये सुनील तटकरे आणि भरत गोगावले हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी त्यांच्या मुलांच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत आणि त्यावरूनच महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळते। दरम्यान मुलाच्या उमेदवारीच्या मागणीवर शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील आणि शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। मागणी करणं हा कार्यकर्त्याचा हक्क असतो किंवा पक्षाचे लोक मागणी करत असतात, पण शेवटी निर्णय झाल्यानंतर सगळ्यांना तो निर्णय मान्य करायचा असतो। आपण म्हणत असाल की जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही मागणी केली, प्रतापने मागणी केली आहे किंवा किशोरप्पाच्या मुलांनी केलं, आणखी कोणी तिसराही मागणी करेल। मागणी करणं काही पाप नाही आहे। मला वाटतं की त्यांनी मागणी करणं हा त्यांचा हक्क आहे, पण मी तपास केला तर किशोरप्पांचे जे चिरंजीव आहे म्हणजे नात्याने ते माझे नातू लागतात, त्यांचं वय फक्त 26-27 आहे, याला 30 वर्ष वय पूर्ण लागतं आणि ते आमदार आहेत, त्यांना या गोष्टीची माहिती असावी। माझ्या पाचोरा आणि भडगाव नगरपालिकेमध्ये एक ऐतिहासिक निकाल लागला। मी भाजपच्या विरोधात शिवसेनेने तिथे इलेक्शन लढलेलं आहे आणि एक ऐतिहासिक विजय तिथे मला प्राप्त झाला। दोघही नगरपालिकांमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष प्रचंड मताधिक्याने निवडून आले, नगरसेवक तेवढ्या मताधिक्याने निवडून आले। त्याच्यामुळे निश्चितपणे साहजिकच खालच्या कार्यकर्त्यांना किंवा शिवसैनिकांना वाटतं की माझा चिरंजीव सुमित याला पण विधान परिषदेची उमेदवारी मिळावी।